कॉलेजचे मुला मुलींची तर खूप फेवरेट आहे। हा म्हणजे आधीच आपण रेडी करून आणतो घेऊनच, इथं काय होत नाही त्यामुळं कापून। आणि चला आता पहिलं तेल आहे आत कढईमध्ये आधीपासून, तडक्यासाठी जिरं घेऊ पहिलं, राई। आता फ्राईड इडली बनवतो मॅडम, पुण्यामध्ये खूपच जास्त फेमस झाले आता। थोडे हिंग टाकले, आता कढीपत्ता, थोडं हात वाचवा आपले आपले। हा ही आधीच ही इडली आपली कापलेली आधीच घेऊन कट करून आणतो। एका वेळेस किती जाते यामध्ये इडली? कढई जर फुल केली तर 30 एक प्लेट म्हणतात, 30 एक। हा आपला मसाला आहे, हे काय आहे? मसाला आपला त्यातच एक असा एक मिक्स मसाला आहे, तो चटपटा लागतो। हो आधी सगळं मिक्स करणार होतं त्यामध्ये, म्हणजे इथं काय टेन्शन नाही। असं काय स्पेशल आहे या इडली वड्यामध्ये? आता खाऊन कळेल, त्याच्यामुळे चटपटी लागते थोडी, आपल्याला जास्त नाही। कसा सुचला फ्राईड इडलीचा? म्हणजे ही आयडिया आमच्या मामाची आहे, ते ओनर आहेत। असंच घरी एक नवीन काही नाही का रेव्होल्युशनसाठी नाश्त्यामध्ये, त्यामुळे असं ट्राय केलं, मग ते झालं सक्सेस। ते सफेद तीळ थोडं गार्निशिंगसाठी। इडली क्रिस्पी करायसाठी थोडं तेल टाकू अजून। तेल कोणचं वापरतो आपण याला? काय म्हणले? तेल कोणतं राहतं म्हणलं? तेल आपलं हे घरचं जे सोयाबीन, हो नॉर्मल। हो कॉलेजचे मुला मुलींची तर खूप फेवरेट आहे, दररोज खूप गर्दी असते यासाठी। याला किती दिवस झाले स्टार्ट? सकाळी 8 वाजता चालू करतो, दुपारी 2 वाजेपर्यंत। आणि मग यासोबत तुम्हाला मिळेल उडीद वडा असतो, साधी इडली असती, स्प्राउट्स, दहीवडा आणि अप्पे। आपले सेंटर चालू होऊन किती वर्ष झालेत? 17 मध्ये चालू केलं, 2017। 2007। पहिले आमचे ओनर मामा बघायचे। वाटलं होतं आपल्याला की एवढा रिस्पॉन्स मिळेल म्हणून? काय त्यावेळेस वाटलं होतं, कारण आपण एक नवीन कन्सेप्ट आणला होता, तर एवढा जास्त रिस्पॉन्स मिळेल असं वाटलं होतं का? हा पहिले स्टार्टिंग थोडीशी टाइम लागतोच, पण एकदा पकडलं तर पकडलंच मग। आणि आपल्या सेंटरचं नाव काय? पेशन्स तर पाहिजे अशासाठी। आणि आपल्या सेंटरचं नाव काय? आपल्या कोळेकर इडली फ्राय, लोकेटेड आहे कैवार नगर कमिन्स कॉलेजच्या जवळ, पुणे। गुगल मॅपला मिळून जाईल तुम्हाला। आणि मी कोण तुम्ही चालवता? कोणाचं? मामाचं? हा आमच्या मामाचं आहे, तेच आम्ही बघतो। अजून एक ओपन केलं आपण नरेला आहे, नरेला तो पण। हा गुगल मॅपला तुम्हाला अवेलेबल आहे, मिळून जाईल। अजून पोहोचायचं आपल्याला महाराष्ट्रात प्रत्येक कोपऱ्यापर्यंत। काय म्हणले? काय काय भेटतं आपल्या इथं हे सोडून? हा उडीद वडा असतो, दहीवडा, साधी इडली, स्प्राउट्स आणि मटकी। आणि प्राइस काय आहे त्याचे? आता फ्राईड इडली आहे 35 रुपयाला, 35 रुपये। दहीवडा 35 आहे, आणि बाकी सगळं 30 आहे, 30। आता ह्यासोबत तुम्हाला चटणी आणि सांबार मिळेल। हा म्हणजे आधीच आपण रेडी करून आणतो घेऊनच, इथं काय होत नाही त्यामुळं कापून। आणि मग इथं आपलं तर या ठिकाणची फ्राईड इडली कशी बनते आपण पाहिलेलं होतं। तर प्लेटमध्ये पाहू शकतो फ्राईड इडली आहे, नारळाची चटणी आहे, सांबार आहे, ते आपण टेस्ट करून पाहूयात। तो एक नंबर टेस्ट आहे। जर आपल्याला काय वेगळं खायचं असेल तर कर्वेनगरमध्ये या ठिकाणाला केवळच नक्की भेट द्या।